नमस्कार, स्वागत आहे साधनाच किचनमध्ये हे पुन्हा एकदा. तर मी इथे काय केलंय, मिक्सरचा भांडा मिक्सर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये भांड्यात मी डायरेक्ट खोबऱ्याचे काप करून घालते. तर ही मी तुम्हाला पहिल्यांदाच दाखवते प्रोसेस. तुम्ही म्हणाल हे डायरेक्ट काय करताय? लसूण पकळ्या काही सोलून घेतल्या होत्या 8-10, त्याही आपण याच्यामध्ये ॲड करतोय. आपल्याला सर्वात प्रथम हे मिक्सरमध्ये काढूनच घ्यायचं आहे. ते आपण खोबरं आणि लसूण एवढंच वापर केलेला आहे, बाकी काहीच घातलेलं नाही आहे. कढई एकीकडे मी तापत ठेवली होती. आपली कढई आता इथे तापलेली आहे. गॅस मी मंद आचेवर करून घेते. खोबरं आणि लसूण हे जे घातलं होतं मिक्सरमध्ये ते अगदी महत्त्वाचं आहे. आता कढई तापल्यामुळे पुढे तेलही घालून घेतले आणि आता आपण बघा जिरे घालून घेते मी. 1-1.5 चमचा मी जिरे इथे वापरले. काही 4-5 लसूण पकळ्या मी ठेचून घेतल्या होत्या, तर आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेत. कढीपत्ता फ्लेवर येण्यासाठी म्हणून मी बारीक चिरून घेतला होता. तुम्हाला वाटलं तुम्ही अखंडही वापरू शकता. आता हे जे आपण मिक्सरमधून वाटण काढून घेतलं होतं, तर सुक्या खोबऱ्याचे काप आणि 8-10 लसूण पाकळ्या, तर हे आपण याच्यामध्ये घालून घेतले तेलामध्ये. एकजीव करू सर्व मिश्रण. किती छान वाटते बघा. आणि कधीतरी वेगळ्या पद्धतीने भाजी करून बघायला काय हरकत आहे ना. आणि विशेष म्हणजे ही झटपट होते, फार वेळ घेत नाही आणि याची चव अतिशय म्हणजे अप्रतिम अशी चव आहे. जेव्हा प्रत्यक्ष कराल तेव्हाच तुम्हाला हे लक्षात येईल. आता इथे तेल साईडला सुटलं म्हणजे काय की इथे आपला मसाला हा जो घातला होता तो आपला तयार झालेला आहे. मसाला म्हणजे काय, लसूणच आपण इथे जास्त वापरलेला आहे. तुम्हाला नंतर सांगतेच मी काय भाजी आहे ती. चांगला तयार झाला. आता इथे सुकं खोबरं वापरलं होतं म्हणून जरा ते तेलमध्ये जास्त पसरल्यासारखं वाटतं आपल्याला. हळद घालून घेतले मी. त्यानंतर इथे मिरची पावडर बघा मी एवढीच आणि कमीच प्रमाणामध्ये घालतीये. कारण तुम्ही म्हणाल का, कारण इथे आपण लसणाचा वापर केलेला आहे आणि लसणामध्ये सुद्धा तिखटपणा हा असतो. त्यामुळे भाजीमध्ये आपण जास्त तिखट असं मिरची पावडर मी काय ॲड केलेली नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हे सर्व आपलं इथे तयार झालेलं आहे. आणि आता बघा गवारीच्या शेंगा होत्या, तर या मी निवडून पाण्यामधून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत, धुवून घेतल्यात आणि या शेंगा आपल्याला आता या मसाल्यावरती ॲड करायच्यात. याच्यावर आपण ह्या गवारीच्या शेंगा सगळ्या घालून घेऊयात. सर्व शेंग घालून घेतली की मग आपण जो मसाला तयार केला होता तो आपण त्या गवारीच्या शेंगीला एकसारखा असा लावून घेऊ. थोडक्यात काही तर परतून घेऊयात. सगळीकडे तो मसाला एकसारखा लागेल. मी इथे पावशेर गवार घेतली होती. गवारीच्या पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भाज्या करतो नाही का, तर ही अशी एकदा करून बघा आणि कमेंट करून मला सांगा किती छान चव लागते ते. सगळीकडे मसाला आपला लावून झालेला आहे. आता इथे शेंगदाण्याचा कूट मी आधीच काढून घेतला होता सुरुवातीलाच. तर इथे मी 2 चमचे इथे ॲड करते. तो पण मिक्स करून घेऊया. शेंग चांगली परतून झाली की मग आता इथे आपल्याला ती शिजवून घ्यायची. कशा पद्धतीने शिजवायची बघा. त्याच्या आधी आपण एक मीठ घालून घेऊ. 1 चमचाभर मीठ मी घातलंय. सैंधव मिठाचाच वापर करते.
तुम्हाला हवी असेल तुम्ही सुकी करू शकता. तर इथे मात्र आपल्याला गवार शिजवायचीच आहे. ते आपण काय करणार, पाण्याचा वापर करणार आहे. गवार शिजवायची आहे. इथे जे वाटण मी काढून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये मी पाणी घेतलंय थोडंसं. ते पाणी मी इथे ॲड करते. आता गवार शिजवायला आपल्याला फार काही पाणी वापरायचं नाहीये. बेताने ते शिजेल इथपर्यंत ठीक आहे, म्हणजे पटकन शिजून होईल नाही का. आता बघा मी अजून पाणी इथे ॲड केलंय, ठीक आहे नाही. पाणी ॲड करून झालंय आणि आता इथे मीठ वगैरेही घालून झालेलं आहे. आपल्या गवारीच्या भाजीला छान उकळी आली. जर आपण ही हलवून घेऊ व्यवस्थित सगळी. आता झाकण ठेवूया आणि गवारीची शेंग ही शिजून घेऊ. तुम्ही म्हणाल काय साधीच भाजी, मुळीच नाही, मुळीच नाही. इतका सुंदर फ्लेवर येतोय की तुम्ही अक्षरशः विसरूनच जाल की आपण कधीतरी अशी गवार केली होती ना, तर ती नको आता ही या पद्धतीने करून खाऊ म्हणून. बघा इथे आपली गवार शिजलेली आहे, तयार झाली आहे. आणि ही आहे तुमच्यासाठी लसुणी गवार. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मुळीच